नमस्कार. इच्छा तेथे मार्ग असतोच, इच्छा तेथे मार्ग सापडतोच. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. प्रखर जर इच्छा असेल, प्रगल्भ इच्छा असेल, मनातून इच्छा असेल काही करण्याची, जर प्रखर इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, मार्ग मिळतोच. म्हणून प्रखर इच्छा पाहिजे, मनातून इच्छा पाहिजे, काय करण्याची, काय बनण्याची इच्छा पाहिजे. इच्छा असेल तर तयारी ऑटोमॅटिक होते, आवड गोडी निर्माण होते, जिद्द निर्माण होते. फक्त मनातून इच्छा पाहिजे, काही करण्याची इच्छा पाहिजे, भाषण करण्याची इच्छा पाहिजे. भाषण करण्याची इच्छा जर असेल तर तो दणदणीत चांगल्या रीतीने भाषण करू शकेल. फक्त मनात पाहिजे, माणसाच्या मनात पाहिजे, प्रत्येकाच्या मनात पाहिजे. जोपर्यंत कोणाच्या मनात येत नाही हे करायचंच, हे मी करणारच असं एखाद्याच्या मनात येत नाही, त्याची इच्छा होत नाही, इच्छा उत्पन्न होत नाही, त्याच्या मनाची तयारी होत नाही, तोपर्यंत कोणतंही काम होऊ शकणार नाही, काहीच होऊ शकणार नाही. जबरदस्तीने काहीच होत नसतं, बळजबरीने या जबरदस्तीने काहीच होत नसतं. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या मनात येत नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीला करू वाटत नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीची इच्छा होत नाही, तोपर्यंत कोणतंही काम होत नाही. आणि जरी बळजबरी केली आणि बळजबरीने जरी एखादं काम झालं, समजा एक बळजबरीने एखादं जर काम केलं परंतु ते काम चांगलं होत नाही, कारण ते मनातून केलेलं नसतं. म्हणून त्या कामात अनेक चुका असतात आणि ते काम बरोबर होत नाही. त्या कामात काही रस नसतो, त्या कामात काही चढाऊ नसते, ते काम चांगलं होत नाही. म्हणून जोपर्यंत मनात इच्छा होत नाही, जोपर्यंत मनाची इच्छा होत नाही, जोपर्यंत मनात येत नाही, मनात घुसत नाही, मनाची तयारी होत नाही, तोपर्यंत कोणतंच काम चांगलं होत नाही, होतच नाही, होतच नाही. म्हणून इच्छा पाहिजे, कारण इच्छा असेल तरच मार्ग सापडतो, इच्छा असेल तरच चांगली वाट सापडते, इच्छा असेल तरच जीवन सुंदर होते, इच्छा असेल तरच आपलं काम चांगलं होतं, मस्त होतं, दणदणीत होतं, टणटणीत होतं. म्हणून इच्छा पाहिजे, इच्छा असली पाहिजे. समजा जेवण्याची इच्छाच नाही, 5 पक्वानं जरी केले, चांगले चुंगले पदार्थ जरी वाढले, आवडीचे पदार्थ जरी केले, त्या व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ जरी केले, 5 पक्वान्ने केले, परंतु त्या व्यक्तीची जेवण्याची इच्छाच नाही, त्या व्यक्तीच्या जेवण्याचं मनातच नाही, तर त्या एवढ्या 5 पक्वानाचा काय फायदा? एवढे त्याच्या आवडीचे पदार्थ करून काय फायदा? एवढं करून काय फायदा? ते तर सर्व निरुपयोगी जाणार, ते तर सर्व वाया जाणार. म्हणून जोपर्यंत इच्छा होत नाही जेवण्याची, तोपर्यंत ती व्यक्ती जेवत नाही आणि त्यामुळे ते अन्न वाया जाणार. म्हणून इच्छा पाहिजे, जेवण्याची असो, कोणतंही काम करण्याची असो, या काही बनण्याची असो, या काही करण्याची असो, माणसाच्या मनात पाहिजे, माणसाची इच्छा पाहिजे, माणसाच्या मनाची तयारी पाहिजे, तरच कोणतंही काम चांगलं होतं. बळजबरीने जबरदस्तीने कोणतंच काम चांगलं होत नाही. आणि जरी बळजबरीने जबरदस्तीने काम करायला लावलं तरी ते काम चांगलं होत नाही, सुंदर होत नाही. म्हणून व्यक्तीच्या मनात पाहिजे. विद्यार्थ्याच्या मनात अभ्यास करायची इच्छा जर नसेल, शिकण्याची इच्छा जर नसेल, तर तो विद्यार्थी अभ्यास करूच शकत नाही. त्याला किती जरी रागावलं, किती जरी मारलं, या किती जरी समजून सांगितलं, या किती जरी गोड बोललं, काही जरी केलं, तरी तो विद्यार्थी अभ्यास करत नाही. जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या मनात येत नाही, जोपर्यंत त्याच्या मनात बसत नाही, जोपर्यंत त्याच्या मनात ठचत नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या मनात येत नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्याची इच्छा होत नाही, तोपर्यंत तो विद्यार्थी अभ्यासच करत नाही. मग त्याला किती जबरदस्ती करा, काही करा, तो आपल्या मनातच करतो, पण दुसऱ्याचं काय ऐकत नाही. म्हणून अभ्यास करायचा म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या मनात यायला पाहिजे, त्याने मनातून अभ्यास करायला पाहिजे, स्वइच्छेने, स्वतःच्या आवडीने, स्वइच्छेने, मर्जीने, म्हणजे इच्छेने त्याने अभ्यास करायला पाहिजे. तर त्या अभ्यासाचं काही चीज होईल आणि तो चांगली काही यश मिळू शकेल, चांगले मार्क घेऊ शकेल. परंतु जबरदस्तीने, बळजबरीने
त्या विद्यार्थ्याला जर अभ्यास करायला लावला तर त्या विद्यार्थ्याच्या काय मनात नसतं आणि म्हणून ते कायचा फायदा होत नाही, कारण त्या लेकराच्या मनात बसतच नाही. कारण बळजबरीने काही बसत नसतं, जबरदस्तीने काही बसत नसतं. म्हणून व्यक्तीची इच्छा पाहिजे, विद्यार्थ्याची इच्छा पाहिजे, प्रत्येकाची इच्छा पाहिजे. इच्छा असेल तरच मार्ग सापडतो, इच्छा असेल तरच वाट सापडते, इच्छा असेल तरच काम सुंदर होतं, इच्छा असेल तर कोणतंही काम सुंदर होतं, चांगलं होतं, दर्जेदार होतं, उत्तम होतं. फक्त व्यक्तीच्या मनात पाहिजे, विद्यार्थ्याच्या मनात पाहिजे, प्रत्येकाच्या मनात पाहिजे. पण प्रत्येकाच्या जर मनात असेल, काम करण्याची इच्छा असेल, काही बनवून दाखवायची इच्छा असेल, आपलं स्वप्न ध्येय साकार करण्याची इच्छा असेल, आवडे स्वप्न साकार करण्याची इच्छा असेल, तर मात्र काही करू शकतो आणि तो आपलं स्वप्न आपलं ध्येय पूर्ण करू शकतो आणि आपलं जे व्हायचं आहे ते करू शकतो. फक्त इच्छा पाहिजे, मनाची इच्छा पाहिजे, मनाची तयारी पाहिजे. मनाची जर तयारी झाली, मनाची जर इच्छा झाली, इच्छा उत्पन्न झाली की मला असं काहीतरी बनवून दाखवायचं, मला तरी काय करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला नाव कमवायचं आहे, मला आईवडिलांचं नाव कमवायचं आहे, मला आईवडिलांचं स्वप्न साध्य करायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, अशी जर इच्छा उत्पन्न झाली, मनात इच्छा उत्पन्न झाली, तर मात्र तो केल्याशिवाय राहणार नाही. कारण इच्छा उत्पन्न झाली म्हणजे जिद्द, ऑटोमॅटिक जिद्द येते, आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते, तयारी होते आणि मग तो काम पूर्ण केल्याशिवाय तो राहत नाही. कारण तो काम पूर्ण करून दाखवतो म्हणजे दाखवतो, कारण त्याच्यात इच्छा आलेली असते, त्याला जोश आलेला असतो, प्रेरणा आलेली असते आणि म्हणून तो काम करून दाखवतोच. फक्त म्हणून मनात इच्छा असायला पाहिजे, मनात करायची इच्छा असायला पाहिजे. मनात जर इच्छा असेल तर त्याला कोणी आड येऊ शकणार नाही. मनात जर इच्छा असेल, पक्की इच्छा असेल, मनाची जर पक्की इच्छा असेल, मनातून करायचा असेल, मनाची तयारी असेल, मनाची पक्की सांगड घातली असेल, तर मात्र त्याला किती अडथळे येऊ, किती संकट येऊ, किती समस्या येऊ, तो करून दाखवणार म्हणजे दाखवणार, तो काम करणार म्हणजे करणार, तो आपलं कर्तव्य पार पाडणार म्हणजे पाडणार, तो आपलं स्वप्न साकार करणार म्हणजे करणार, तो आपलं ध्येय साकार करणार म्हणजे करणार, तो आपल्या आईवडिलाचं स्वप्न साकार करणार म्हणजे करणार. फक्त ज्या मनात यायला पाहिजे, त्या मनाची इच्छा पाहिजे. परंतु जर मनात इच्छा नसेल, मनात नसेल, त्या करायचं मनात नसेलच, त्या मनाची तयारीच नसेल, तर मात्र तो काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. किती बळजबरी केली, किती जबरदस्ती केली तो करू शकत नाही. म्हणून माणसाच्या मनात यायला पाहिजे, माणसाची इच्छा व्हायला पाहिजे. इच्छा नसेल तर काही उपयोग नाही, इच्छा नसेल तर कशाचाही काही उपयोग नाही. म्हणून इच्छा तिथेच मार्ग सापडतो. एखाद्याला एखादं काम करण्याची इच्छा नाही, हे कोणतंही काम असो, कुठलंही काम असो, त्याला ती करण्याची इच्छाच नाही आणि एखाद्याने त्याला बळजबरी केली, जबरदस्ती केली आणि जबरदस्तीने ते काम करायला लावलं, तर अशा व्यक्तीला राग येतो. काय येतो? राग येतो. आणि राग आल्यामुळे दुसऱ्याच भानगडी होतात, दुसरेच परिणाम होतात आणि याचा फार मोठा परिणाम भोगावा लागतो. रागाच्या भरात जरी त्याने काम केलं तर ते काम चांगलं होतच नाही आणि उलट नुकसान होतं आणि सर्व पैसा वेळ वाया जातो. म्हणून कारण त्या व्यक्तीच्या मनात नव्हतं, करायचं मनातच नव्हतं, परंतु बळजबरी केली, जबरदस्ती केली, त्यामुळे त्याने जरी काम केलं तरी काम चांगलं झालं नाही. ते काम डबल करावं लागते, काम डबल करावं लागलं. म्हणून जोपर्यंत इच्छा होत नाही, जोपर्यंत कोणतंही काम करण्याची, काही करण्याची इच्छा होत नाही, तोपर्यंत कोणतंही काम चांगलं होत नाही, दर्जेदार होत नाही, उत्तम होत नाही. म्हणून व्यक्तीची इच्छा पाहिजे. पण इच्छा ठेवा, प्रगल्भ इच्छा ठेवा, कारण इच्छा असेल तरच काम होते. म्हणून इच्छा ठेवा, मनाची आवड ठेवा, आवड गोडी ठेवणं आवश्यक आहे, इच्छा ठेवणं आवश्यक आहे. कारण मग जीवन कसं सुंदर बनेल. तुम्हाला जर काहीच करायची इच्छा नसेल, अभ्यास करायची इच्छा नसेल, काम करायची इच्छा नसेल, तर तुमचं मग जीवन कसं सुंदर होईल, तुमचं जीवन कसं रंगमय होईल.
तुम्हाला सोन्याचा घास कसा मिळेल, तुम्हाला तुमची प्रगती कशी होईल, तुमचा विकास कसा होईल, म्हणून इच्छा असली पाहिजे. पण प्रगल्भ इच्छा ठेवा, प्रगल्भ इच्छा ठेवा, कारण इच्छा तिथे मार्ग असतो, म्हणून इच्छा ठेवा. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, इच्छा असेल तर मार्ग मिळतो, म्हणून तुम्ही प्रगल्भ इच्छा ठेवा, कारण इच्छेने सर्व होत असतं. इच्छा ठेवली की ऑटोमॅटिक तयारी होते, आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते, जिद्द निर्माण होते, चिकाटी निर्माण होते, संयम सहनशीलता प्राप्त होते. इच्छेमुळेच स्वतःवर आत्मविश्वास प्राप्त होतो, म्हणून इच्छा ठेवा, प्रगल्भ इच्छा ठेवा, काही करण्याची इच्छा ठेवा. विद्यार्थ्यांनो अभ्यास करण्याची इच्छा ठेवा. बळजबरीने जबरदस्तीने कोणतं काम होत नाही, म्हणून विद्यार्थ्यांनो मनात आणा, तुमच्या मनात आणा. तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं आहे, तुम्हाला तुमचं ध्येय साकार करायचं आहे, तुम्हाला तुमचं जीवन सुंदर करायचं आहे, तुम्हाला तुमचं नाव कमवायचं आहे, तुमच्या आईवडिलाचं नाव कमवायचं आहे, तुम्हाला तुमच्या आईवडिलाचं स्वप्न ध्येय साकार करायचं आहे, तुम्हाला नाव गाजवायचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो मनात आणा, प्रगल्भ इच्छा ठेवा, तुमच्या मनात आणा. तुमच्या मनात कधी येणार आहे? वेळ निघून गेल्यावर का? संधी निघून गेल्यावर का? वेळ निघून गेल्यावर काही मिळत नाही, संधी निघून गेल्यावर काही मिळत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो मनात आणा, प्रगल्भ इच्छा ठेवा, आपलं स्वप्न ध्येय साकार करा. कारण जोपर्यंत तुम्ही मनात आणणार नाही, जोपर्यंत तुम्ही प्रगल्भ इच्छा ठेवणार नाही, जोपर्यंत तुमच्या मनाची तुम्ही तयारी करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आवडगोडी निर्माण होणार नाही, तुमची तयारी होणार नाही, तुम्हाला जिद्द निर्माण होणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग सापडणार नाही, तुमची दिशा सापडणार नाही, तुमची वाट सापडणार नाही, आणि त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला निरागस नरकमय जीवन जगावे लागेल, आणि त्यामुळे तुमच्या आईवडिलाचे स्वप्न साकार होणार नाही, त्यामुळे तुमचं जीवन कंगाल होऊन जाईल, नरक होऊन जाईल. म्हणून विद्यार्थ्यांनो मनात आणा, मित्रांनो मनात आणा काही करण्याचं. म्हणून मित्रांनो इच्छेनुसार काम करा. जीवन जगावं लागते. जीवनात अनेक संकट येतात, समस्या येतात, अडचणी येतात. म्हणून ह्या अडचणी समस्या संकटे दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकावं लागतं, घडावं लागतं, काहीतरी करून दाखवावं लागतं, काहीतरी बनवून दाखवावं लागतं. म्हणून तरच हे जीवन सुंदर होते, आनंदी होते. पण तुम्ही जर काही केलं नाही तर तुमचं जीवन सुखी होत नाही. कारण जीवन संकटमय आहे, दुःखमय आहे, समस्यामय आहे. म्हणून हे संकट, हे समस्या, हे दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला झटावं लागेल, राबावं लागेल, संघर्ष करावा लागेल, आणि काबाड कष्ट करावं लागतील, मेहनत करावी लागेल. म्हणून विद्यार्थ्यांनो झटा, राबा, संघर्ष करा, मनात आणा, इच्छा प्रगल्भ ठेवा. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, इच्छा नसेल तर मार्ग सापडत नाही, जीवन सुंदर होत नाही. म्हणून प्रगल्भ इच्छा ठेवा. विद्यार्थ्यांनो इच्छा ठेवा. मित्रांनो इच्छा ठेवा. इच्छेनुसारच काम होत असतात, जबरदस्तीने बळजबरीने काम होत नाही. म्हणून प्रगल्भ इच्छा ठेवा. आणि तुम्ही जर इच्छा ठेवसाल, चांगली इच्छा ठेवसाल, प्रखर इच्छा ठेवसाल, प्रगल्भ इच्छा ठेवसाल, तर कोणतंही काम किती कठीण असो, मग किती बी डिफिकल्ट असो, किती अवघड असो, किती संकटमय असो, किती भयानक असो, तुमची जर इच्छा असेल, मनातून इच्छा असेल, प्रखर इच्छा असेल, प्रगल्भ इच्छा असेल, तर ते काम शक्य होतं, ते काम पूर्ण होतं, आणि यश मिळतं. फक्त मनात इच्छा पाहिजे. म्हणून मित्रांनो इच्छा ठेवा, करण्याची इच्छा ठेवा, आपलं जीवन सुंदर करण्याची इच्छा ठेवा, काम करण्याची इच्छा ठेवा, कष्ट करण्याची इच्छा ठेवा, संकट समस्या अडचणी दुःख दूर करण्याची इच्छा ठेवा. तुमचं जीवन ऑटोमॅटिक सुंदर होईल, छान होईल, रंगमय होईल. कारण जिद्द, चिकाटी, आवड, गोडी, संयम, सहनशीलता आणि आत्मविश्वास ही इच्छेवरच अवलंबून असतं. सर्व काही इच्छेवरच अवलंबून असतं. म्हणून प्रगल्भ इच्छा ठेवा आणि आपलं जीवन सुंदर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.